मला एक गोष्ट सांगा, जवानीपासून म्हातारपणापर्यंत अशोकराव म्हणत आले की मला पहा मला पहा. आता आम्हाला एकच विनंती आहे की आता पुऱ्या नांदेडनं एकनाथराव शिंदे यांना बघावं, वय झालेल्या माणसाला पाहू नये. अशोकराव सारख्या गोपछडेसारख्या माणसांना या ठिकाणी वार्डाच्या इलेक्शनमध्ये दारोदारी फिरावं लागते. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव भाजपचं काय आहे? जे विकास म्हणाले ना, विकासाचं काय शब्द इथं दिसायला नाही. बीजेपीकडून अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे की त्याच्यावर लोक बहिष्कार घालायचे. उमेदवारी नाही मिळाली. 30 वर्षापासून साहेबांसोबत होतो, आता दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून काढून टाकली. सोमेश कॉलनी या एरियात फिरत असताना आम्हाला त्रास व्हायले, कारण याच्या पहिल्याच्या नगरसेवकांना काहीच काम केलं नाही. ते जे जनताचे निवडून आलेले पहिल्यांचे नगरसेवक होते, त्यांनी काही काम नाही केलं म्हणून बहिष्कार टाकला. अजून जर दिवस बाकी असतील तर ते देवेंद्र फडणवीसला बी अजून इथं मिटिंग घेतील. एवढे हातपाय जोडालेत, काम केले असते तर हातपाय जोडायची वेळ आली असती का? आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही जे बहिष्कार टाकला, तुमचा बहिष्कार टाकून काय होणार आहे? तुम्ही आम्हाला संधी द्या, तुमच्या संधीचं आम्ही सोनं करणार. केवळ आणि केवळ या दलिंदर कॅन्डिडेटमुळं साहेबाला दारोदारी फिरावं लागते. हे भाजपचं दुर्दैव आहे. पण अगर नगरसेवक 5 वर्ष गायबच असले तर लोक काम सांगणार कोणाला? 30 वर्षानं साहेबाकडेच बघायलेत की. हा, मला एक गोष्ट सांगा, साहेब दर 5 वर्षांना येतील आणि मला बघा आणि फुलं व्हा म्हणतील का? म्हणजे लोकांना चेहरे सुद्धा यांचे पाठ नाहीत, एवढं दुर्दैव आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. प्रचार यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात गतिमान झालेली आहेत. उमेदवार प्रत्येकाचा डोर टू डोर प्रचार करण्याला प्राधान्य देत आहेत. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 17 मधली गुरुद्वारा प्रभागाचे जे आहेत त्याच्यामधले उमेदवार माझ्यासोबत आहेत. उमेदवारांचे नाव ज्योती महेंद्र खेडकर, गिल हरमिंदर कौर रणजित सिंग, बिरबल यादव, रवींद्र सिंग बुंगई. पहिलं तुमच्याकडे प्रश्न आहे, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे खूप. आपण अशोकराव चव्हाण यांची फोटो जी लावली होती आपल्या बिल्डिंगवर, आपल्या घरावर, ते फोटो काढण्यात आली उमेदवारी न मिळाल्यानंतर, काय सांगा? त्याच्याबद्दल तर आता सगळं झालेलं आहे. उमेदवारी नाही मिळाली. 30 वर्षापासून साहेबांसोबत होतो, आता दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून काढून टाकली. त्याच्या ते ठेवताही येत नाही. मी शिवसेनाकडून, साहेब भाजपकडून आहे साहेबाचं, मी शिवसेनाकडून आहे, तर त्याच्यासाठी तर मला काढावं लागलं. या प्रभागात सध्या विकासाचे मुद्दे काय आहेत आणि कुठल्या अडचणी सध्या लोकांना आहेत? विकास हे शब्द कुठं बी दिसायला नाही. जे विकास म्हणाले ना, विकासाचं काय शब्द इथं दिसायला नाही. आता सध्या आम्ही सोमेश कॉलनी भागामध्ये आहे. तुम्ही पर्जावानी पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली असेल की इथलचे लोकांना बहिष्कार टाकले निवडणुकीवरती. बहिष्कार का टाकतात? ते काय कारण असूनच टाकतात ना. ते जे जनताचे निवडून आलेले पहिल्यांचे नगरसेवक होते, त्यांनी काही काम नाही केलं म्हणून बहिष्कार टाकलं. त्याच्यासाठी आमच्याकडून आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही जे बहिष्कार टाकला, तुमचा बहिष्कार टाकून काय होणार आहे? तुम्ही आम्हाला संधी द्या, तुमच्या संधीचं आम्ही सोनं करणार. पुढचे 5 वर्ष तुमच्याकडून आम्ही काम नाही केलं तर तुमच्या दारावरती दुसऱ्या वेळेस मत मागायला येणार नाही. आपण पण आपल्या घरचे लोक पण उमेदवारी रिंगणात आहे, निवडणुकीला आहेत, काय सांगाल? कसं चालू आहे प्रचार? शेवटचे काही दिवस होते. प्रचार छान चालू आहे. फक्त आम्हाला ह्या 17 नंबर प्रभागामध्ये सोमेश कॉलनी या एरियात फिरत असताना आम्हाला त्रास व्हायले, कारण याच्या पहिल्याच्या नगरसेवकांना काहीच काम केलं नाही. आणि ह्या ठिकाणच्या लोकांनी आज याच्यावर बहिष्कार घातले आहे. त्यांचे मनधरणी करण्यामध्येच आमचा 1.5 दिवस गेलेला आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की बीजेपीकडून अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे की त्याच्यावर लोक बहिष्कार घालायचे. आणि जे सच्चे कार्यकर्ते रवींद्र सिंग बुंगईसारखे, बिरजूसारखे आणि मजासारखे, आमच्यासारख्याला उमेदवारी दिली नाही. आणि आम्ही आता शिवसेनेकडून उभे आहेत. आणि ह्या प्रभागामध्ये आज दररोज, काल अशोकरावची सभा झाली, आज गोपछडेची सभा आहे, उद्या संजय कोटगेची सभा होईल. अजून जर दिवस बाकी असतील तर ते देवेंद्र फडणवीसला बी अजून इथं मिटिंग घेतील. एवढे हातपाय जोडालेत, काम केले असते तर हातपाय जोडायची वेळ आली असती का?
अशोकराव सारख्या गोपछडेसारख्या माणसांना या ठिकाणी वार्डाच्या इलेक्शनमध्ये दारोदारी फिरावं लागते. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव भाजपचं काय आहे हे तुम्ही सर्वजण नांदेडच्या जनतेने जाणून घ्यावे. कारण अशोकराव सारख्या माणसाला, एवढ्या मोठ्या माणसाला असे दलिंदर उमेदवार दिलेत की दारोदारी फिरावं लागायले की साहेब आमच्या माणसाला मत द्या, आम्हाला महापालिकेत बहुमत द्या. आता जास्त जर बोललं तरी तर वाईट वाटेल, कारण साहेबाशी आमचे चांगले संबंध आहेत. ह्या केवळ आणि केवळ या दलिंदर कॅन्डिडेटमुळं साहेबाला दारोदारी फिरावं लागते. हे भाजपचं दुर्दैव आहे. जय हिंद. आपण भाजपमध्ये पण होता, आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलं या प्रभागात. आपण उमेदवारी अर्ज मागितली होती भाजपकडून, भेटली नाही. आणि या प्रभागाचे प्रामुख्याने आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काम करत होते त्याचे प्रामुख्याने मुद्दे काय आहेत विकासाचे? मुद्दा विकासाचा काही नसतोच मुळात. कारण काय लोकांना असं असतं की नगरसेवक कमीत कमी लोकांत यायला पाहिजे, दिसायला पाहिजे. काम छोटे मोठे असतात ते होऊन जातात महानगरपालिकेतून. पण अगर नगरसेवक 5 वर्ष गायबच असले तर लोक काम सांगणार कोणाला? नगरसेवक म्हणजे महानगरपालिका आणि जनतेचा एक मीडिएटर असतो, एक दुवा असतो की लोकांच्या छोट्या मोठ्या स्वच्छता असो की गटारचे प्रॉब्लेम असो, नाल्यांचे प्रॉब्लेम असो, सॉल्व करणारा असो. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोमेश कॉलनी वासियांना बहिष्कार घालावा लागत असेल तर समजा तुम्ही नगरसेवक त्यांचे काय दिवे लावले त्यांनी सगळ्यांना माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेडच्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही फिरून बघा. मोठ्या साहेबांना जसं आमच्या दादांनी सांगितलं की फिरावं लागते, कारण की नगरसेवकांनी खरंच दुर्दैव यांचं काम केलेलं नाही आहे. आम्ही एका प्रभागात गेलो तर ते म्हणणे आता निवड लागला का? अरे आधीचे नगरसेवक भेटायला चालले नाहीत, अजून तुम्ही आले म्हणे अजून भेटायला. म्हणजे लोकांना चेहरेसुद्धा यांचे पाठ नाहीत, एवढं दुर्दैव आहे. एका सभेत अशोकराव चव्हाण यांनी म्हणलंय की जे नगरसेवक कॅन्डिडेट उभे आहेत त्यांच्याकडे बघू नका, मी तुमचं नगरसेवक आहे म्हणून मला निवडून द्या. हे साहेबांना बरोबर बोलले की जे नगरसेवक उभे आहेत त्यांच्याकडे बघू नका, साहेबाकडे बघा. 30 वर्षानं साहेबाकडेच बघायलेत की. हा मला एक गोष्ट सांगा, साहेब दर 5 वर्षानं येतील आणि मला बघा आणि फुलं व्हा म्हणतील का? आता मला एक सांगा, चांगले नगरसेवक जर राहिले असते तर ही वेळ साहेब, आज महापालिका चालू झाली 97ला फक्त एक टर्म, 1 वर्षासाठी सुधाकर पांढरे महापौर झालेला आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू काँग्रेसचाच महापौर झालेला आहे. आता साहेब यायलेत, मला पहा. आता कितीदा पाहायचं साहेबाला? मला एक गोष्ट सांगा, जवानीपासून म्हातारपणापर्यंत अशोकराव म्हणत आले की मला पहा, मला पहा. आता आम्हाला एकच विनंती आहे की आता पुऱ्या नांदेडनं एकनाथराव शिंदे यांना बघावं, वय झालेल्या माणसाला पाहू नये. म्हणतात शिवसेनेचे उमेदवार दक्षिणमधून आणि उत्तरमधून निवडून किती येतील आणि या नगरपालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची येईल का? आमचे 2 प्रभाग 16 आणि 17 मी नाही म्हणणार, मी म्हणलं तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून सांगेल. तुम्ही जनताचे मत विचारा. जनतानं विचार पक्का करून ठेवलेला आहे. आमचे दोन्ही बी प्रभागाचे पॅनल निवडून यायले और महापालिकावरती शिवसेनेचा भगवा फडकणार, महापौर शिवसेनेचा होणार. प्रभाग क्रमांक 17 मधील लोकांचं असं म्हणणं आहे, उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ते शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेत फडकवतील आणि शिवसेनेचाच उमेदवार होईल असं त्यांचं प्रखर मत आहे. खूप खूप धन्यवाद.